आता सोसायटी धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी। रेरा कायद्यात न येणाऱ्या इमारतींचा विकास करणाऱ्या बिल्डरांना राज्य सरकारनं कायद्याच्या कचाट्यात आणून दणका दिलाय। मात्र हा कायदा नेमका काय आहे आणि त्यामुळे बिल्डरांच्या मनमानीला कसा चाप लावण्यात येणार आहे, पाहूया त्या संदर्भातील एक खास रिपोर्ट। बिल्डरांना राज्य सरकारचा दणका। सोसायटी स्थापन न केल्यास थेट गुन्हा। विधान परिषदेमध्ये विधेयक मंजूर। लहान इमारतींच्या बांधकामानंतर सोसायटी स्थापन करण्यास टाळाटाळ करणाऱ्या बिल्डरांना आता सरकारनं चांगलाच दणका दिलाय। विधान परिषदेमध्ये महाराष्ट्र मालकी हक्काच्या फ्लॅटबाबत सुधारणा आणि विधिग्राहीकरण विधेयक मंजूर केलंय। त्यामुळे आता रेरा कायद्यात येत नसलेल्या बिल्डरांनी सोसायटी स्थापन करून न दिल्यास त्यांच्यावर थेट गुन्हा दाखल करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। मोफामध्ये कलम 3, कलम 4, कलम 5, कलम 10 च्या तरतुदीचे पालन करण्यास विकसक ते मी मगाशी सांगितले ते कंपल्सरी करून घेईन। पण असं करताना विकसकास तुरुंगवासाची शिक्षा करण्याची तरतूद देखील आपण या कायद्यामध्ये करतोय। आपल्या कायद्यामध्ये जी रेरामध्ये कायद्यामध्ये तुरुंगवास त्या विकसकाला देण्याची तरतूद नाही। खरं तर बिल्डरांच्या मनमानीला चाप लावण्यासाठी 2016 मध्ये रेरा कायदा करण्यात आला। मात्र 8 पेक्षा कमी फ्लॅट असलेल्या इमारती विकसित करणाऱ्या बिल्डरांना यात सूट देण्यात आली होती। त्यामुळे छोट्या छोट्या कारणांवरून वाद निर्माण व्हायचे। आता त्यावर तोडगा काढण्यासाठी ग्राहक आणि गाळेधारकांनी मागणी केल्यानंतरही सोसायटी स्थापन करण्यास टाळाटाळ करणाऱ्या बिल्डरांवर गुन्हा दाखल करून तुरुंगात टाकण्यासाठीचा कायदा करण्यात आलाय। लोकविमुक्त ग्राहकांसाठी जो वंचित असलेला ग्राहक जो कष्टाने कर्जाने आपलं घर घेण्यासाठी येतो त्या माणसाला त्याच्या विरुद्ध अन्याय होणार नाही ही काळजीपूर्वक गोष्ट करूनच आपण हे करतोय। या गोष्टीची साक्षरता आणि विशेषतः मान्यता ही आपली आहे असं मी या निमित्ताने समजतो आणि या सुधारणाचे पण विचार आपण करावं। याही बाबतीमध्ये मोफामध्ये आपल्याला तशा पद्धतीची सुधारणा करावी लागणार आहे आणि जुन्या ज्या काही बिल्डिंग्स आपल्या राज्यामध्ये आहेत त्या सर्व बिल्डिंगला रेग्युलराइज करण्यासाठी, त्यांचं डीम कन्व्हिन्स करण्यासाठी आणि त्यांना कायद्याच्या याच्यामध्ये आणण्यासाठी आपल्याला तशा पद्धतीची जर सुधारणा करता आली तर ती सुद्धा करावी। या रेरा कायदाच याला लोकायुक्तांच्या कक्षेमध्ये आणा। आधी रेरा आणि आता नव्या विधेयकाच्या माध्यमातून मनमानी करणाऱ्या आणि ग्राहकांची पिळवणूक करणाऱ्या बिल्डरांना चाप बसण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।